तत्पूर्वी मी माझी ओळख करून देतो. मी तुमच्या सगळ्यांचाच लाडका लोचन मजनू म्हणजेच सत्यशील सत्यशील सरपोतदार. रसिको, मी तुमच्या सगळ्यांचाच लाडका लोचन मजनू म्हणजेच सत्यशील सरपोतदार. रसिको, गेली जवळजवळ 22 वर्ष मी सूत्रसंचलनाची पिसं काढतोय. ए बाबा, काय बोलतो? ठसे उमटवतोय, माझे ठसे उमटवतोय या क्षेत्रात. रसिको, तुम्ही मध्यंतरी वर्तमानपत्रात वाचलं असेल की राहुल देशपांडे, महेश काळे आणि आपले अजय अतुल यांच्यात माझ्यावरून बाचाबाची झालेली होती. तिघांनाही एकाच दिवशी मीच निवेदक म्हणून पाहिजे होतो रसिको. हो, त्यामुळे अगदी हमरीत मुरीवर गेलं प्रकरण. आणि ऐक ना, ऐक ना, प्रयोगाच्या आधी ओवाळून नारळ फोडतात माहितीये? तो नारळ म्हणून तू हवा असशील कदाचित. बघ एकदा जाऊ दे ना. जाऊ दे. काय लिंबा एवढाही कर्तृत्व नाही या माणसाचं. एवढी दिग्गज मंडळी ह्याच्या नावासाठी हमरी तुमरीवर येत असतील. आपल्या नावासाठी आले एक वेळ. ठीक आहे, ह्याच्या कार्यक्रम नावावर- सुरू झालेला आहे. हॅव सम सेन्स. इंग्लिश नको बोलू हं. नमस्कार मंडळी. मनोरंजनाचं अधिवेशन गाजवायला सज्ज झाली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, कॉमेडीची हॅट्रिक. मंडळी, आता इथे होणार आहे एका राजकन्याचं स्वयंवर. चला तर मग सज्ज होऊया हास्याची वरात अनुभवण्यासाठी. जी वरात घेऊन मंचावर येत आहेत आपल्या हास्य जत्रेतील इरसाल कलाकार. ऐका हो ऐका, ऐका हो ऐका, डुगु 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 डुगु. ऐका, माकड येत आहे. मदारी आहेस? ऐका ऐका, डुगु 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 काय लावलंय? राजा आहे ना, बा द बा मुला ते बोल ना. माफी असावी महाराज. घेतो घेतो. हा, बादप जाऊ तर ये. आ मुलाईचा होशियार, मागा ठाणे नरेश, हेअर ट्रान्सप्लांट भूषण, साखर सम्राट महाराज प्रसाद कुमार आणि त्यांची पत्नी कोकण सुकन्या. पुढे काही सुचत नाही, जाऊ दे. महाराणी रसिका कुमारी येत आहेत हो. आसनस्थ व्हा. काय करशील? एक मिनिट. इथून मांडीवर बसशील. सगळेच महाराज बावळट वाटतात तुला. उगाच आपलं काय पण. दरबाराला म्हटलं आसनस्थ व्हा. माफी असावी. राणी सरकार. खम्मा गडी राजासा. का राजस्थानी का नको सा. नको? मालवणी कशी बशी सेट झाली ना आपली. तेच ठेवा कंटिन्यू. जशी आपली आज्ञा महाराज. राणी सरकार, आज आपली राजकन्या प्रियमला हिचा स्वयंवर आहे. खरंय, माझाही विश्वास बसत नाहीये महाराज. प्रियमलाचा आज स्वयंवर आहे म्हणजे काहीच दिवसात तिचं लग्न करून तिची पाठवणी करण्याची घटिका समीप आलेली आहे. आम्हालाही तेच वाटत होतं. आमची प्रियमला अजूनही बाळ आहे. पण ज्या दिवशी तिच्या मोबाईलवर दवंडीवाल्याचा हाय बेब असा मेसेज पाहिला, त्याच दिवशी ठरवलं की हिचं लवकरात लवकर लग्न करून दिलं पाहिजे. खरंय. शिपाई, जी महाराज. बोलवा राजकन्येला. होशियार, आयटम आहे सगळ्यांची. हे देवा. गवंडीवाल्यापासून ते सेनापतीपर्यंत ज्यांचा जनसंपर्क दांडगा आहे अशा मागाठाणे नरेश सुकन्या राजकन्या प्रियमला येत आहेत हो. प्लीज प्लीज एकदा छपाकचा आवाज ऐकव ना प्लीज. प्लीज प्लीज एकदा छपाकचा आवाज प्लीज. छपाक? राजकन्या, छपाकचा आवाज काढायला सांगताय? कोणाशी बोलताय? नावाडी नावाडी. अरे, तिच्या आवाडी नावाडी मला काहीच कळत नाहीये. महाराज किती गोड. ओके बाय बाय सी या. आज माझं ऑप्शन आहे ना. ऑप्शन? मला त्याला ऑप्शन नाही, स्वयंवर असं म्हणतात. लवकर लवकर आवरा. ठीक आहे.
होय महाराज, स्वयंवरासाठी आलेले राजपुत्र वाट पाहत आहेत. हो असे किती राजपुत्र आलेत आज स्वयंवराला? महाराज, संपूर्ण पंचक्रोशीतून झाडून 3 राजपुत्र आलेत. पण मला नको आहे हे स्वयंवर. नाही. आय वॉन्ट टू चूज माय ओन हजबंड. स्वयंवर ही राजघराण्याची परंपरा आहे, ते करावंच लागणार. शिपाई बोलूया त्या राजकुमारांना. जी महाराज, सर्वप्रथम येत आहेत लांजा बांबेड देशाचे राजपुत्र. मला फक्त फड्या, मी ऍडिशन घेतो संघटनेचे अध्यक्ष. नरेश श्रमेश कुमार येत आहेत हो. अरे बापरे. या श्रमेश कुमार या. अरे बापरे. या तुमचं स्वागत आहे. महाराजांचा विजय असो, महाराणींचा देखील विजय असो. श्रमेश कुमार, भांबीड राज्याचे राजपुत्र. मला फट द्या, मी ऍडिशन घेतो हे सगळं कळलं. पण नरेश ही काय मेक आहे? सांगतो महाराज. जनरली काय होतं, मी माझ्या प्रदेशात सतत सिनेमाचं नरेशन देत फिरत असतो. ज्या प्रमाणात मी नरेशन दिलंय त्या प्रमाणात माझे सिनेमे अजून काय बाहेर आले नाही. 2 नरेशन मी तुम्हाला पण दिले, पण नंतर मला कळलं की तुमचा लेखक ठरलेला आहे. एक नरेशन यांना पण दिलं. ते मला बोलले सिनेमा मस्त आहे, ऐकतात माझं, करतात दुसऱ्याचा. त्यामुळे माझा सिनेमा बाहेरच येत नाही महाराज. त्यामुळे मला नरेश असं संबोधलं जातं. तुमची परवानगी असेल तर मी एक गोष्ट करू इच्छितो. बोला. हा नजराणा कबूल करावा. काय आहे हे? नवीन स्क्रिप्ट आहे. वेळ मिळाला की सांगा, कधी पण नरेशनला येतो मी. मला तुम्ही घ्याल ना तुमच्या पिक्चर मध्ये? मला हिरोईन बनण्यासाठी मी काय पण करेन. थांबा राजकुमारी, तुम्ही लग्नाआधी सुद्धा काही पण करताय. बसा तिकडे. नाही, काहीही झालं तरी हे राजकुमार आम्हाला आवडलेले आहेत. दिसावयासही देखणे दिसतात. मला हा पसंत आहे महाराज. आम्हाला या पसंत आहे अरे महाराज. थांबा जरा. स्वयंवर हे आजची तारीख फ्री होती म्हणून ठेवलं नाहीये. तू काय बघतोय? बोलव पुढच्याला. जी महाराज, रत्नागिरीचे युवराज 11 महिन्याने भाड्याने राज्य बदलणारे. हे करू नको सांगितल्यावर तेच करणारे. दहीसर चेक नाक्याला राहायला आलेले युवराज प्रथमेश कुमार येत आहेत हो. आलो. मला हा पसंत आहे. ए बाई, थांब. त्याला येऊ तरी दे आधी. थांब. प्रियमाला, आपण बराच वेळ गॅसवर ठेवलेले दूध आहात का लगेच उतू जायला? बसा मग. या. आलो. राजकन्येचे स्वयंवर. मी करतो राजकन्ये बरोबर लग्न. मला सांगा, येड्यांचा बाजार. काय करायचंय? कोणाशी लग्न करायचंय? ह्याला उचलायचं, ह्याला ठेवायचं. खतरनाक. अरे बाप रे, हा परडेसाठी तरडे बनून आलाय. महाराज, आता मला हा पसंत आहे महाराज. अहो थांबा जरा, थांबा. त्याला काहीतरी बोलू दे. आलाय तर. महाराज, मुजरा. महाराणी मुजरा असं नसतं होतो. वा. अरे बापरे. बोलवा पुढच्यांना. जी महाराज, मराठवाड्याचा जन्म असणारा पण खानदेशचा सांगणारा आणि त्याच्यावरच करिअर करणारा, स्लॅपस्टिक शर्याला न शोभणारा तरी जीव खाऊन काम करणारा, वित्तीय पाठांतर बीटीए अरुण प्रभाकर. नाही ना रे, खानदेश सपूत श्याम सुंदर राजपूत येत आहेत हो. महाराजांचा विजय असो, महाराणींचा आया. अगं बाई, हे इकडे. महाराणी, तुम्ही यांचं ओळखता? आम्हाला यांचा चेहरा कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतोय. महाराजा, असे काय करताय? हे श्याम सुंदर राजपूत हे आमच्या स्वयंवराला नव्हते का आले? अगं बाई, हे अरे हो, हाच आहे हा. अरे तू हिच्याच हो. अरे ह्याला धरून तुम्हाला मी जिंकलेलो ना. अरे तू अजून असाच आहेस? यांच्या सोबतचे सगळे रिटायर झाले तरी अजूनही हे स्वयंवर खेळण्यातच धन्यता मानतायत बहुतेक. राणी सरकार, आम्ही स्वतःला काही गोष्टींमध्ये पारंगत करत होतो, पण त्यामुळे लग्नाला अंमळ उशीरच झाला. अहो पण आता पारंगत एवढं झालं की आता दिवंगत व्हायची वेळ आली आहे. काय बोलताय लग्नासाठी अंमळ वेळ राहायला कळतंय तुम्हाला? महाराज?
खरंच स्वतः माझ्या स्वयंवराला आलात अहो अजून 2 वर्षात तुम्ही स्वयंवर जाल आणि तुम्ही तुम्ही माझ्या स्वयंवराला येताय तातश्री आईश्री मला तुमच्याशी खासगीत बोलायचंय शिपाई जी महाराज. हे सगळे इथे बसलेत आम्हाला खासगीत बोलायचं आमचं सिंहासन तिथे न्या हे तिघांनी जरा हात लावूया. थांबा 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 महाराज त्यापेक्षा आम्ही तिकडे जातो तुम्ही इथेच थांबा हे सोपं नाही का अरे हो हे पण होऊ शकतं टॅलेंट ये इथे ये हुशार आहेत. डॅडी 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 मला तू नकोय तो जो आता तिसरा आला ना तो आईच्या वेळापासून प्रयत्न करणार तू नकोय मला डॅडी प्लीज तू नाही जिंकला पाहिजे मी दवंडीवाल्यासोबत उद्या पळून जाईन मी सांगतेय प्रिया मला. तू रेडीच आहे महाराज तो जिंकणार असेल तर मी काय वाईट आहे. तुझं काय आहे अहो, दवंडीवाला नावाडीपेक्षा बेटर ऑप्शन आहे ना मी राजकन्या. ए, चल तिकडे राजघराण्याचं डिस्कशन चल तिकडे हे पहा प्रथमेश कुमार आणि श्रमेश कुमार तरुण आहेत शिवाय निपुणही दिसत आहेत वेगवेगळ्या कार्यांमध्ये त्यामुळे ते त्या म्हाताऱ्याला सहजच हरवतील. बाळा अगं मी त्याला तरुणपणी हरवलेलं आता तर तो म्हातारा आलाय ते दोघं तर तू नको काळजी करू मी आहे ना मला कोणी चालेल त्या दोघांपैकी मला तो आईच्या काळापासून प्रयत्न करणारा नकोय मला तो हो ते सारखं बोलू नको तू बस तिकडे डोंट वरी टेक इट चिल पिल बेबी. शिपाई जी महाराज. सुरू करा 2 तरुण राजपुत्र आणि हे या इथे बसा. हे म्हणजे काय आम्ही सुद्धा राजपुत्र आहोत. ऐका पण काय तो ऐका त्या गवाक्षातून जे झाड दिसतंय त्या झाडाच्या फांदीवर जो पोपट बसलाय त्या पोपटाचा डोळा या धनुष्य बाणाने जो फोडेल त्याचं लग्न राजकुमारीशी लावून दिलं जाईल. धनुर्विद्येत तर आम्ही प्रवीण आहोत. आणि तुम्ही रे आम्ही नवीन आहोत अरे हॅलो छपाक रेडी राहा आपण उद्या पळून जातो ए, थांब ना थांब जरा शिपाई जी महाराज. आम्ही पणामध्ये थोडा बदल केलाय धनुष्यबाणाने वर्षानुवर्ष स्वयंवर केलं जात आहे पण यंदाचं स्वयंवर हे बेचकीने होईल. हो महाराज आपलं धनुर्विद्येने ठरलं होतं ना. हे तुमचं ठरलं होतं आमचं बेचूरविद्याच ठरलं होतं. महाराज तुम्ही मध्ये मध्ये चेंज करताय बरं. आमचा पेपर आहे आम्ही काही प्रश्न टाकू तुम्ही कोण आहे तुम्हाला नाही पटत आहे निघा चला तुम्ही निघा झालंय स्वयंवर तुम्ही निघू शकता. महाराज मी थांबतोय मी कुठे निघतोय मी तर थांबतोय. नाही, हरकत नाही धन्यवाद निघा तुम्ही. अहो मी म्हंटल मी थांबतोय हो. एवढा अपमान झाल्यावर सुद्धा थांबायचं थांब ना. थांबा मग स्वयंवर. तर तो पोपटाचा डोळा आता बेचकीने फोडण्यात येईल सुरू करा. जी महाराज. सर्वप्रथम येतील श्रमेश कुमार. महाराज गवाक्ष कुठं आहे पोपट उडवायचा आहे अरे याला गवाक्ष म्हणजे कळलंच नाहीये. अरे गवाक्ष म्हणजे खिडकी त्यातला तो जो वृक्ष दिसतोय त्याच्यावर बसल्या पोपटाला उडवायचंय. खिडकीला गवाक्ष बोलायला लागले केव्हापासून उडव याचे वेगळेच प्रश्न आहेत. हे खाली बघा मेलो डोला फोडला माझा. अरे काय राज्य घाललं तिकडे खरा ना. डोला फोडला ना माझा अगो बाय. अरे पलीकडच्या लागलं वाटतं सॉरी थोडक्यासाठी वाचला रे थोडक्यासाठी वाचला. अरे तो माणूस खाली आहे पोपट झाडाच्या फांदीवर आहे ना. चूक त्याची आहे त्याने पोपट धरून बसला पाहिजे होता चुकलात. ये इकडे आता. डॅडी डॅडी गेलो एक चान्स गेलो आता येतील प्रथमेश कुमार. मस्त या इथे. प्रथमेश कुमार फोडा हा. महाराज तुम्ही घाबरू नका आम्हाला गवाक्ष म्हणजे काय माहित आहे. पोपटा पोपटा नाच रे तुझी पिल्ले पाच रे वर मला टाया ठेवा. पोपट ना डोया तर मीच फोडसू स्वयंवर तर मीच जितसू. मीच जितणार शे स्वयंवर. महाराज माफ करा पण हा काहीतरी भानामतीचा प्रकार वाटतो महाराज आमच्या वेळी यांच्या नजरेत जो विखार होता तो विखार अजूनही तसाच आहे. आम्हाला भीती वाटते आहे महाराज. शिपाई जी महाराज. आपले ते वाघेला शिपाई येताना बोलवून ठेवा. बाळा नको टेन्शन घेऊ मी बाबा आहेत ना. विठू
जित्यम पोपटना डोळ्या फुटी गया रे. आता राजकुमारीचं लग्न माझ्याशी होणार. आता श्री ही मी निघाले दवंडीवाल्या सोबत, तुम्ही थेट माझ्या मुलाच्या बारशाला या. राजकन्या थांबा. श्याम सुंदर राजकुमार, डोळा पोपटाचा फोडायचा होता, पक्षाचा नाही. महाराज पण पोपट पण पक्षीचे ना हो. अहो त्या पक्षाचा नाही, पोपटाचा बोललो होतो. सांगतो पोपट भाई अय्याव. आज हमार सिपाही पोपट भाई वागेला. महाराज तमारो विजय असो. आमना डोळा फोडा हातू. म्हणजे या पोपटाला डोळा फोडायचा असं म्हटलं तुम्ही? अहो महाराज तुम्ही काय म्हटले? झाडाच्या फांदीवरच्या पोपट. हा काय झाडाच्या फांदीवर? पोपटभाई पण टहनीसाठी झाडावरच बसलेले असतात. पोपटभाई तुम्ही क्या बसू छे? हा हूँ फांदीवर. चला आज जा, नाहीतर काहीतरी वेगळं बोलाल. चला आज जा. महाराज तमे गांडा छो. ए अरे महाराज मी जिंकलो ना हो. नाही तिघही हरले आहेत, त्यामुळे ही फेरी बाद करण्यात येत आहे. स्वयंवराच्या पुढच्या फेरीकडे जाऊया. आता इथे गदा युद्ध खेळण्यात येईल. गदा युद्धात तर मी भलता तरबेजे है ना? आणि तुम्ही रे बरं, इथे आता तलवारबाजी खेळण्यात येईल. तलवारबाजीत तर मी निष्णात आहे. तलवारबाजी पण कॅन्सल. आता इथे मुष्टी युद्ध खेळण्यात येईल. महाराज मी तर ज्येष्ठ मुष्टियोद्धा आहे मी. आणि तुम्ही रे? महाराज मला गष्टी युद्ध येतं. अरे थांबा तातश्री थांबा. स्वयंवर माझा आहे, पण मीच सांगणार. अगं नाही बाळा, त्याला सगळं येतं. सॉर्टेड इट आउट. अगं तू जिंके. मला सुचलंय. हा राजकुमारांनो, आता तुम्हा तिघांना एकच कृती करायची आहे. चालेल. शिपाई, मला माहित होतं ही परिस्थिती येणार, म्हणून मी आधीच प्लॅनिंग करून ठेवलं होतं. काय केलंयस? तुमच्या समोर 3 कंगवे आणि 3 आरसे आहेत. तुमच्यापैकी जो कोणी सर्वोत्कृष्ट केशभूषा करेल त्याच्याशी मी डोळे झाकून लग्न करेन. अरे सिटिंग आयुष्यभर लग्नाची वाट बघून बघून माझ्या डोक्यावरचे पत्रे उडून गेले. आणि राजकुमारी म्हणतात केशभूषा. या आता चमनगोट्याची का डोंबल्याची केशभूषा करू मी? चल महाराज. अरे मी स्पर्धा जिंकतो, पण पोरी मला हरवून टाकतात. यांनी पण असंच केलं होतं. या पोरींमुळे मी संट्या राहिलेलो आहे. ए हारलायस. चल ए तुम्ही काय बघताय? आता एवढं तरी करा. केस विंचरा पटापट. चला बोला आता. ओके, तर माझ्या स्वयंवराचा निकाल मी आता जाहीर करणार आहे. सर्वोत्कृष्ट केशभूषा ज्याची आहे तो आहे छपाक. नावड ये. महाराज, आदेशराज. अरे हा नदीतला ऑक्टोपस घेऊन आलाय डोक्यावर. आदेश्री, मला याची केशभूषा खूप आवडली. मला हा पाहिजे. नाही हा पाहिजे प्लीज. राजकन्या नाही. पाया पडतो. तो म्हातारा चालेल, पाया पडतो. राजकन्या पाया आशीर्वाद द्या महाराज. वा ट्विस्ट फारच कमाल होता. मजा आली. बघ हासरासे काय म्हणतात. कसं वाटलं स्वयंवर? वा धुमाकूळ. हे कुठलं राज्य आहे जिथे दवंडीवाला हाय बेब मेसेज पाठवतो आणि एक माणूस मोबाईलवर छप्पा कसा आवाज काढून दाखवतो? हे कुठलं राज्य आहे? मला हे बघायचं आहे हे राज्य जवळून. वा प्रिया, मस्त, खूप गोड दिसतेस आणि मस्त केलंस काय. मग तुम्ही चौघांनी पण. रमेश, मला असं वाटतं की स्वयंवर आणि संहिता दोन्हीच्या बाबतीत पेशन्स ठेव. होईल. ओम्या मस्त, श्याम्या मस्त, बहारदार सांघिक सादरीकरण, मज्जा आली. थँक्यू. सोनाली ताई, खूप मजा आली. श्रमेश, मला तुझी मिशी फार आवडली. त्या मिशीसाठी तुला तिने पसंत करावा असं मला वाटतंय. प्रथमेश, तुझं सगळा कॉस्ट्युम एका बाजूला आणि फेट्याची लांबी एका बाजूला असं झालं होतं. त्याच्यासाठी तो पसंत करायला पाहिजे होतास. श्यामला तर न्याय दिलाच पाहिजे, कारण तो जर पिढ्यानपिढ्या
निष्णात झाला असेल स्वयंवरांमध्ये तर तू त्याचा प्रयत्न जिंकायला हवा होता. प्रसाद अप्रतिम, कारण तू हे राज्य कसं काय सांभाळतोयस हे तुला माहिती. आणि सगळ्यात मला आवडला तो म्हणजे जो केशरचने जिंकला त्यांनी जी एंट्री घेतली नाचत, तो तर मला फारच आवडला. खूप हसवलं तुम्ही. थँक्यू व्हेरी मच. मंडळी, जेवलीस का? यानंतर जगात सर्वाधिक विचारला जाणारा प्रश्न म्हणजे मनोमिलन आणि अविट रागिणी यांचा 500वा प्रयोग होणार का? चला बघूया आज तरी आपल्याला याचं उत्तर मिळतंय का. याचं उत्तर जाणून घेण्यासाठी जोरदार टाळ्यांनी मंचावर आमंत्रित करूया अर्थातच कधी गोड कधी तिखट चेतना भट, दादरचा अमोल पालेकर, ओंकार राऊत आणि हास्य महारथी समीर चौगुले यांना. पटपट पटपट. नमस्कार मंडळी, मी तुमची सगळ्यांची लाडकी अविट रागिणी. गाणं घे, गाणं आणि घे, गाणं घे. हो म्हणून बोलू दे ना. आम्ही आमच्या कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत. हो ना हो ना हो ना. पहिलं पुष्प माळत आहोत मंडळी. कुठे कुठे चालला? थांबा ना, कुठे चाललात? अरे कुठे चाललात तुम्ही सगळे? अरे ओरिजिनल अँकर कुठे आहे? ओरिजिनल अँकरला बोला. लोचन मजनू कुठे आहे? अय्या थांबा जरा येणार जरा वेळ द्या. अहो माफी मागते सगळ्यांची. जरा 2 मिनिटं शांत व्हा. म्हणू काय करायचं? घेऊन या. अरे हो आणतो, जरा थांबा ना. आम्हालाही बोलू द्या, आम्हालाही बोलू द्या. म्हणू नको. त्याला काय म्हणावं अवी, त्याला काय म्हणावं? म्हणजे हे नियतीने मारलेली बुक्की आहे का नशिबाने मारलेली टपली आहे? मला खरंच कळत नाही. ए, चल चल बोलव त्याला, बोलव. थांबा, येणार ओक साहेब, तुम्ही तर रसिक होता, तुम्ही सुद्धा हे असं वागताय. ए, म्हणूनच मला तो पाहिजे. पाहिजे. म्हणू काय करायचं आता? कुठून बोलवायचं त्याला? आपण कार्यक्रम घेतलेला आहे, पूर्ण पैसे घेतले. थांबा, काही करतो आम्ही बघतो. बसा. पण हे नमस्कार. अरे सगळे लाचार आहेत, सगळे लाचार. म्हणू हे नको बोलू, माफ करा रसिका. हे काय केलंय तुम्ही? काय हेल्मेट का घालून आलात? हो पापाराजी सोडत नाहीत मला. तिकडे लपून आलो माहितीये हे घालून मी. बाप रे. अवीट ह्याच्या मागे पापाराजी लागले. याचा जन्म झाला तेव्हा पापाराजी झाला ना, हेच चुकलं. बस प्रेक्षक, आता आज ना जपूनच बोल जरा. नमस्कार. पाया पडतो तुमच्या. असू दे, वा हो, वा. ऐका. हा योग आला आहे लोचनजी. प्रेक्षक. बाप रे. हा आज तरी टेन्शन घेऊ नका, नेहमीप्रमाणे उत्तम कार्यक्रम होणार, काही टेन्शन नाही. ऐकलंस ना म्हणू? काय? ते म्हणाले उत्तम कार्यक्रम होणार. आधी नेहमीप्रमाणे असं म्हणाले. नेहमी आपला कार्यक्रम कसा होतो अवीट, आठव बरं. हो ना. तू विचार करू नकोस. आजचा नेहमी ना कदाचित वेगळा असेल. हा ऑल द बेस्ट. बस सुरू करूया नमस्कार. कार्यक्रम. हो छान. अरे वा अमीरजी, क्या बात आहे. चला, हो, हो. अमीरजी सुरू करूया. वा वा. हा. आहा. नमस्कार रसिक हो. पहिलं पुष्प माळत आहे चित्रपट आहे. चांगला होणार. तत्पूर्वी मी माझी ओळख करून देतो. मी तुमच्या सगळ्यांचाच लाडका लोचन मजनू, म्हणजेच सत्यशील सत्यशील सरपोतदार. रसिको, मी तुमच्या सगळ्यांचाच लाडका लोचन मजनू म्हणजेच सत्यशील सरपोतदार. रसिको, गेली जवळजवळ 22 वर्ष मी सूत्रसंचलनाची पिसं काढतोय. ए बाबा, काय बोलतो? ठसे उमटवतोय, माझे ठसे उमटवतोय या क्षेत्रात. रसिको, तुम्ही मध्यंतरी वर्तमानपत्रात वाचलं असेल की राहुल देशपांडे, महेश काळे आणि आपले अजय अतुल यांच्यात माझ्यावरून बाचाबाची झालेली होती. तिघांनाही एकाच दिवशी मीच निवेदक म्हणून पाहिजे होतो रसिको हो. त्यामुळे अगदी हमरीत मुरीवर गेलं प्रकरण. आणि ऐक ना, प्रयोगाच्या आधी ओवाळून नारळ फोडतात माहितीये? तो नारळ म्हणून तू हवा असशील कदाचित. बघ एकदा जाऊ दे ना. जाऊ दे. काय लिंबा एवढंही कर्तृत्व नाही या माणसाचं. एवढी दिग्गज मंडळी ह्याच्या नावासाठी हमरीत उमरीवर येत असतील. आपल्या नावासाठी आले एक वेळ. ठीक आहे, कार्यक्रम सुरू झालेला आहे. हॅव सम सेन्स. इंग्लिश नको बोलू. हरकत नाही. कार्यक्रम रसिको हो, आज कार्यक्रमाकडे वळूया. रसिको,
तुम्हा सगळ्यांनाच हा प्रश्न पडला असेल की तुमच्या समोर बसलेला हा एक चिरतरुण नवयुवक, ज्याच्याकडे बघून कोणत्याही तरुण स्त्रीच्या मनात आत्ता धावत जाऊन त्याला घट्ट मिठी मारते असं होऊ शकतं. पण रसिको त्याचं हे असं कसं, त्याचं हे जिभेचा काय प्रॉब्लेम आहे रसिको, त्याच्या मागे फार मोठी घटना आहे. रसिको, लहानपणी एकदा मी फॅन्सी ड्रेस स्पर्धेत समयी झालो होतो. तांब्याची समयी. जवळजवळ 2.5 तास मी असा झोपलेलो होतो. शेवटी एक माणूस फसला आणि दीप प्रज्वलन केलं त्याने. तेव्हापासून रसिको मी हे असं बोलायला लागलेलो आहे. गुलशनजी, काय बोलताय? तुमचं कारण ऐकून झाडाचं पान सुद्धा हलत नाहीये. नाही, बरोबर. का वेगवेगळी कारण देताय? हे प्रश्न जे असतात लोकांच्या मनातले, काही कोणाला प्रश्न पडलेला नाहीये. सुरू करा. आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया रसिको. रसिको, आज इकडे फार मोठी मोठी लोक, हा जो क्षण असतो रसिको, तुम्हाला प्रचंड आवडतो. रसिको, ए हळू बोल. रसिको, हा क्षण जो असतो यांची ओळख करून देण्याचा तो मला प्रचंड आवडतो. रसिको, इकडे उजवीकडे बसले आहेत रसिको, फार मोठा माणूस आहे रसिको. इथे उजवीकडे बसलेले आहेत, मोठा माणूस आहे रसिको. मॅनिक्युअर केलेले 12 घोडे. मनोमिलन स्वरछेडे. काय बोलताय? कोण कुठला माणूस त्याचे घोडे मॅनिक्युअर करायला घेऊन जातो? आणि 12 घोडे तो माणूस मॅनिक्युअर करायला घेऊन गेलाय, असं नाव आहे? मला नावांचा घोळ आहे, मला नावांचा घोळ आहे. नको ना घेऊ राजा, नको ना रे. हरकत नाही. रसिको, इकडे उजवीकडे बसले फार मोठा कलाकार बसलेला आहे रसिको. अनेक वर्ष संगीतासाठी स्वतः आयुष्य त्यांनी खर्च केलेलं. रसिको, इकडे उजवीकडे बसलेले आहेत हे लैला मे लैला यांची ओळख करून झाली. मनोमिलन रे. लैला मे लैला. लैला मे लैला, इजवी लैला, कुर्र अशी कुठल्या हत्यानी केलं असेल सांग मला. चिडू नका. नावांचा माझा थोडासा घोळ आहे, त्यामुळे हा घोळ होऊ शकतो. मनोमिलन. तर रसिको, इकडे बाजूला बसलेले आहेत फार मोठे कलावंत, आणि त्या साईडला तिकडे फ्लाइंग किसच्या अंतरावर बसलेले आहेत तिथे चविष्ट नागिणी. अहो, अभिष्ट नागिणी. चविष्ट नागिणी म्हणाल? लोचन मजनू. हो, येस. थांबवा हे सगळं. तुझ्या मजनूतला म काढून सू टाकल्यावर काय होईल? उजनू. नको म्हणू. करू का? कर ना, निवेदन कर ना, पटकन कर. प्रेक्षकांना तो अगं माहितीये बाई, मला आहेत प्रेक्षक, माहितीये, त्यांनीच त्याला बोलवलंय. तर असं असतानाही त्यांनीच बोलवलेलं आहे, मग करू दे ना त्यांना पण सहन थोडस. रसिको, हळू बोले. रसिको, आजचा रंगारंग कार्यक्रम आहे. गीत खिले है शिकलॉंग शिकलॉंग. गुलशन आहे काय? बघूनही कस काय आहे ह्यात या शब्दांमध्ये? एवढं नका करू. या 2 शब्द कसं काय? तू शिकलॉंग कसं वाचलंयस मला सांग. कुठे आहे शिकलॉंग? श आहे, ल आहे, ग आहे, क कुठे आहे? घोळ आहे वाचण्याचा थोडासा घोळ आहे, हे आहे चष्माचा घोळ आहे थोडा माझा. गुलशन कळलं, आता कळलेलं आहे. अरे शिकलॉंग म्हणजे अत्यंत चुकीचं काहीतरी बोलतोय तो मुद्दा. अशी माझी चेचत राहा तुम्ही रेग्युलरली, कळलं का? ए जाना रे, ए जाना. नको ना रसिको. हो, आज क्या कार्यक्रम है? गीत खिले है गुलशन गुलशन. गुलशन. रसिको, क्या है गुलशन? ए देवा, नको आ वगैरे करतायत लोक. हवंय त्यांना. रसिको, क्या है गुलशन? रसिको, क्या है? इस कदर इस दुनिया में, इस कदर इस दुनिया में, ये क्या है गुलशन रसिको? क्या है गुलशन रसिको? स्किट शुरू हो जाने के बाद पहले 5 मिनट में लाफ्टर नहीं आता है तो क्या आता है? वो टेंशन है रसिको, गुलशन नहीं है रसिको. राउंड राउंड प्रश्न एक ही उठता है, क्या है गुलशन? कोई मेरे कांडी को के मेरे मांडी को सांगेंगे क्या है गुलशन रसिको? कांडी मांडी सगळं एकत्र करी ना मी. तेच धरतोय नुसतं, आपलं थांबतच नाही हा माणूस. वेगळ्या प्रकारे जरा तुझा वेगळा प्रकार गुलशन कर आणि टाक. गप्प बस. तर मी करणारे कार्यक्रम सुरू. घे पटापट. असू नको. असंच नाही. इकडे कोणीच नाहीये आपल्यासाठी. सुरू कर. माफ करा रसिको. तर रसिको, आज आमच्या 500वा कार्यक्रमाचा 500वा भाग. याला लाज म्हणावं का अभिमान म्हणावा, या संभ्रमात आपण गीत किले हे गुलशन हा कार्यक्रम सुरू करूया. हो ना. एक नावावरनं तुम्हाला वाटलं असेल गुलशन म्हणजे ही कुठली बरं गीतं आहेत? एक निराळी गीतं आहेत, हटके गीतं आहेत, अशी गीतं जी आपल्याला भान हरपवून टाकतात, अशी गीतं. हो ना. असंच एक प्रेम गीत 1966 साल.
कुठला चित्रपट आहे? नाही माहित नाही माहित नाही. मग कशाला एक माहोल तयार करण्यासाठी डल चाललंय म्हणून माहोल उचलण्यासाठी जरासं चालू दे डल. आम्हाला डलच पाहिजे. हा? ठीक आहे, हरकत नाही. गप्प बस. हा तर 1966 सालचा चित्रपट सूरज. तर सूरज चित्रपट संगीतकार आहेत आपले शंकर जयकिशनजी आणि गायक आहेत आपल्या सगळ्यांचेच लाडके रुपेशदा रफीदा. कोण रुपेशदा? काय बोलताय? कोण रुपेशदा? रफीदा येस मामा आहे तुझा रुपेशदा? रफीदा तुम्ही जरा गप्प बसा, आम्हाला गाऊ द्या. हा माफ करा रसिको. आपण गाणं घेऊया सूरज चित्रपटातलं मोहम्मद रफीजींचं. अमीरजी. बहारों फूल बरसाओ मेरा महबूब आया है, मेरा महबूब आया है. वाह वाह. हवाओं रागनी गाओ मेरा महबूब आया है, मेरा महबूब आया है. वा 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 रसिको आमना आहे ना कडवा आहे. कसं एक थोडीशी माहिती आणि गाण्याबद्दल वाजवतायत. नाही झालं जरा माहिती रसिको. हे जे आत्ता याने गाणं गायलं रसिको, काही काही गाणी असतात ते तुम्हाला अक्षरशः म्हणजे नॉस्टॅल्जिक करून जातात. हे जे गाणं आहे बहारो फूल बरसाओ मेरा महमूद आया है, महबूब आया है. काय बोलताय? गायलं आता ह्यांनी. रसिको ही काही काही गाणी असतात ते खरंच तुम्हाला नॉस्टॅल्जिक करून देतात. बहारो फूल बरसाओ मेरा महबूब स्टुडिओ आहे. मेहबूब स्टुडिओ ना. अरे मेहबूब आहे. मेहबूब म्हणजे काय? प्रियकर किंवा प्रेयसी. आता ह्या गाण्याच्या कॉन्टेक्स्ट मध्ये प्रेयसी आहे. मेहबूब Yes. म्हणजे स्टुडिओ नाहीये. स्टुडिओ कोणी काय नाही रे. हरकत नाही, माझं जर हे झालं पुढे मला गायचं नाही रे. चला मी वेगळं गाणं घेतो नको, तुम्ही का घेताय? आम्ही नको घेऊस ना गाणं राजा. तू घे, तू घे. का घेतोय? तुला निवेदनच येत नाहीये. गाणं कशाला घेतोस तू? बघतात कार्यक्रम बघतात लोक. तू घे. मला नाही घ्यायचं. तुला काय घ्यायचंय ते अरे घे. असं काय करतोस? घे ना म्हणून. चल चल चल. मला अरे नाही. गाणी स्ट्रेस बस्टर असतात काही गाणी. बरं ठीक आहे. असं चल काय? चल. हो चल घेतो. चल. कसं? माफ करा रसिका हो, मी असा नाहीये. मी एवढा खरंच ए नाहीये. तू नको हात बीत दाखवू. खरंच हात कापून टाकेन ना नाही, तुझा असं. माझं चाललेलं नकोच आहे. आहे मध्ये. तर ते गाणं ते काय जे बोलत होती ही स्ट्रेस बस्टर Stress असतात. buster काही असतात. गाणी स्ट्रेस बस्टर असतात आणि 3-4 मिनिटांची ही गाणी हो ना. लोकांचं मन कसं गुलशन गुलशन करून टाकतात. हो ना हो ना हो ना. आणि ही 3-4 मिनिटांचीच गाणी, पण ती लिहिणं अत्यंत कर्मकठीण काम असतं बरं हो, का. हो. असं म्हणतात की सुचणं हे क्षणाचं देणं असतं. आणि आपण खूप भाग्यवान आहोत की आपल्या इतिहासात अनेक असे दिग्गज कवी, गीतकार आणि शायर होऊन गेले की त्यांनी अतिशय सुंदर साहित्य लिहून ठेवलेलं वा, आहे. वा. एक सुमधुर गीत गाईड चित्रपटातलं आम्ही घेतोय आणि गीत आहे अमीरजी जरा हे दारारारा. रसिको या गाण्यानंतर पुढचं गाणं घेऊ. अरे नाही झालंय गाणं. आंबा. कुठे झालं गाणं? दारारारा मस्त असं गेलं ना तुम्ही. हो तुझ्या बापाने कुठल्या चित्रपटात दारारारा एवढंच गाणं आहे? बरं. बापाने ठेवलंय तुझ्या? चिडू नकोस का? नाही म्हणू हे नाही. सांगतो मग मला त्याला पेटीत भर आणि घेऊन जा का कुठेतरी. माझ्याकडे बघ चिडू आणि- नका चिडू नका. माझ्याकडे बघ. सुरू कर आमिरजी, सुरू कर. अमीरजी परत एकदा. गाता रहे मेरा दिल, तू ही मेरी मंजिल है. कहीं बीते ना ये रातें, कहीं बीते ना ये दिन, कहीं बीते ना ये रातें, कहीं बीते ना ये दिन. गाता रहे मेरा दिल. ओ मेरे हमराही मेरी बाह थामे चलना, बदले दुनिया सारी तुम ना बदलना. एक मिनिट थांबा. ओ एक मिनिट मेरे जरा थांबा. एक- थांब ना गातोय ना. अरे गाण्याच्या मध्ये आता बोलशील का एक तू? सेकंड थांबा. मला हे गाणं काही आवडलेलं नाहीये. का? मी निषेध करतो या गाण्याचा. का? या गाण्यात मला पुरुषी वर्चस्वाचा दर्प येतो. आ? काय आता म्हणालात तुम्ही? काय? ओ मेरे हमराई काय बाह थामे चलना. बदले दुनिया साडी तुम ना बदल नका. त्यांनी काय ना साडी बदलायची. साडी? हा? म्हणजे तुम्ही कोण ठरवणार? प्रेयसी असली म्हणून काय झालं? तिने काय कपडे घालायचे काय नाही घालायचे हे तू ठरवणार. येडे कपरे, म्हणू मारू नको. कपरे येडे मारे तुला येडे. फालतू कुठला? बदले दुनिया साडी म्हणजे बायकोला साडी बदलायला नाही सांगत आहे तो. बायकोला म्हणतोय तुझं जग जरी बदललं तरी तू बदलू नकोस असं म्हणतोय तो. त्याचा साडीशी काही संबंध नाहीये.
कळलं का तुला? बरं 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 हे नवीन नवीन कसून निघतात शोध, मला काय कळत हा शोध, हा काय शोध आहे? आता- अवीट, नाही अवीट, मी कळलं, दमलो. आता कळलं, आता गा अवीट मी दमलो, आता नको आता गा. गायला, काहीच नको गायला. तुला असं गायचंय तर काय पण असं गा. काय कर- नाही तर इंटरव्हल घेऊया आपण, थांबूया, ह्याला मारूया, नाही चेचूया. मला- परत कार्यक्रम सुरू. नाही नाही बरं असं काहीतरी बरं करूया. बरं ठीक आहे, इंटरव्हलचा विषय झाला. आपण उत्तरार्धात जे गाणं घेणार होतो ते आता घेऊया रसिक हो. काही पण घे, काही पण घे. जितेंद्र शेवटचं आणि- गाणं घे. छान होणार अजून. अरे बंद करा हा पाचशेवा प्रयोगच बंद करा माझ्या मते. नको ना, दॅट्स लाईफ, असं नाही. एक डायस लाईफ मारेन ना, सिनात्रा काढेन काना खाली बरोबर. हेल्मेट घालून कायमस्वरूपी फिरावं लागेल तुला. रसिका हो, एक जितेंद्र आणि जयाप्रदा यांची जोडी अत्यंत लोकप्रिय होती. लगा- हा, हा. याच जोडीचं एक अत्यंत लोकप्रिय गाणं, एक हटके गाणं, चित्रपट आहे 1984चा तोहफा चित्रपट. हो हो हो. हे मारेन अरे, फुंकावेन. एवढं पण मी करायचं नाही. संगीतकार आहेत बप्पी लहरी, अमीरजी. वा. तोहफा 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 तोहफा. धडाम 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 धडाम. तुझ्या बापाला जाऊन सांग धडाम. अवीट, अवीट, काय काय अवीट? तुझ्या बाप, तोहफा म्हणजे गिफ्ट ना, तोहफा म्हणजे ती तोफ आहे का त्याच्यावर उडून धडाम कर. तुला उडवला पाहिजे आधी. अवीट, अवीट, असं नको करूस. काय कर, असं नाहीच केलं पाहिजे. याला ना मारायला पाहिजे, याला चेचलं पाहिजे. अरे अवीट, अवीट. वा 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 वा, गीत आणि पाचशेवा प्रयोग नाही, पण स्किट मात्र गुलशन गुलशनच झाला. मस्त. प्रसादा. वा वा वा, क्या बात आहे. असं मला मला मनात असं वाटतंय की बहारो फूल बरसाओ, वा. लोचन मजनू आया है. इतकी वाट पाहायला लावली तुम्ही. क्या बात आहे. ओमकार, काय गातोस मित्रा. आहा, लाजवाब. मला खरंच असं वाटतंय अर्धवट राहिलं गाणं, एक मुखडा होऊन जाऊ दे. थँक्यू बहारदार, लाजवाब, अप्रतिम, मजा आली, खूप मजा आली. थँक्यू. वा वा वा. सोनाली ताई. ओंकार, तू गात होतास तरी आत्ता म्हणजे फरमाईश झाल्यानंतर तेव्हा बदले दुनिया साडीच ऐकू यायला. वा. आमच्यावर प्रचंड परिणाम होतोय तुमच्या अभिनयाचा. फार फार मजा आली. गाता तर म्हणजे अद्वितीय तुम्ही दोघं. आणि समीर, तुझं काय करावं म्हणजे हा लोचन मजनू किती कहाण्या घेऊन येतो दरवेळेला. तुला हे कसं सुचतं? का तू समयी झाला? कारण काय तुला पेटवायचं. फार मजा आली. थँक्यू. मनापासून आभार. आणि कधीही पाचशेवा प्रयोग पूर्ण होऊ नये हीच देवाचरणी प्रार्थना. Thank you, येस thank you, येस thank you, येस. thank you. आज हास्यरसिक आणि प्रेक्षकांचा विशेष उल्लेखनीय सहभाग होता. आमच्यासाठी जोरदार टाळ्या. धन्यवाद. थँक्यू. आणि थँक्यू. थँक्यू. मंडळी, आज लग्नानंतर पहिल्यांदाच शंकर्या आणि शितली यांची भेट होणार आहे. चला तर बघूया कोणाच्या जीवाची घालमेल होणार, कोणाच्या हृदयाचे ठोके वाढणार. तेच पाहण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया आपल्या लवेबल कलाकारांचं. Try. अय माकड तोंड्या, काय टिटवे हा इकडं काय करतोयस? ही तो ही तांदूळ तू इकडं हा
इष्टीनं हा इष्टीनं तांदूळ येतोय आज हा ट्रकांचा संपय होय आज तुला काय करायचं जाके तुझी कामं कर. मी माझी कामच करायला आलोय इकडं. तू कशासाठी आलाय माहित नाही होय मला. कशासाठी आलोय कशासाठी आलाय? कशासाठी आलोय शितलीसाठी आलाय ना? हा? कोण शितली कोण शितली शितली हा हा ती पार होय ती ओंडगायची तुझ्यावरती होय हा बाबो एवढी ऍक्टिंग करू नको शंकरा मरशील जीव जाईल इकडच. नाही नाही तिचं काय ती ती होय हो मग अख्ख्या गावाला माहितीये माहेरपणासाठी येते शितली आज. होय, होय. मग महिन्याभराने येते. तुला माहित नाही होय? नाही मला काय माहित नाही काय माहिती येणार आहे ते? नाही मला कशाला माहित असेल हा मी कशाला मला काय करायचंय ती येऊ दे नाही येऊ दे. सोड की आता काय सोडू इशय सोड की तिचा. मी का लग्न झालंय तिचं. अबू शादीशुदा औरत हे शंकर्या. जागे आपण कवा सोडला हिस्से आपण नाही आता तो शंकर आहे का वेगळा शंकर आहे आता होय का? हा आपल्याला नाही आता काय सोडलं तवाच आईनं माझ्या 3 स्थळ बघितल्यात माझ्यासाठी. बाबू हा. 3 बायका घेऊन फिरणार होय तू गावात. 3 बायका असतात का कधी कोणाला एकच ही एकीचं बोलता आलं नाही तुला. 3 बायकांचं कौतुक सांगतोय मला. करणार आहे मी प्रियावर लग्न हा ती चुनखळी होय. हा ती तिच्यावर चुनकेडीवर कर कर लवकर करून टाका. हा करणार लवकर कर बाबा. येऊ नको लवकर कर. करणारच आहे मी मला नका सांगू मला बोलो. टिटवे ए दाताडीच के इथं एसटी स्टँडवर आहेस म्हणून एक सांगतो तुला. एसटी असती का नाही गाडी ती एक गेली का नाही की जाऊ द्याची दुसरी येते. पहिलीच्या माग पळायला लागलं ना का पडाय होतं. पण बाकीचे एसटी आहेत की नाही शंकर्या त्या इकडं तिकडं बाकीच्या गावांमध्ये जातात. ह्या गावात एकच एसटी येते. नेमकी तीच चुकली ना तुझी. गाडी आली गाडी आली. शितले शितले बाबू कशी आहेस ते राहू दे मी उचलते. किती दिवसांनी भेटलीस. बारीक झालीस ग बारीक झालीस. तुला लग्न लय मानवलंय पण बाबू घाल बघ बाई पुरीचे घाल बघ कसे वर आले आहेत. गुलाबी गुलाबी झाले आहेत. जिजूने ब्लश लावलाय काय? काय बरी आहेस ना? मी एकदम मस्त आहे बघ. म्हणजे तू गेल्यापासून डोक्याचा ताप लईच कमी झालाय. खबर फुडू आहे तुझं जास्त बोलतीस. मस्करी केली लई आठवण काढली तुझी. मला भारी वाटते तुला भेटून. लई मिस केलं तुला. चल सगळे वाट बघतायत घरी जाऊया. मामा तर आहेत ना एवढी वाट बघतायत तुझी. तुला सांगते काय शंकरी आहे का तिथं? कुठं झाडा माग? नाही ते झाडावरचं वांडर उतरलंय खाली रस्त्यावर. शंकर्या बिंकऱ्या कोण नाही मी शंकराला बघितलं. नाही ग शंकर्या नाही आहे. शंकराच आहे. शंकराच आहे. शंकर्या अय शंकर्या कोण बघितलंय मी तुला. कोण आहे कोण आहे कोण बघितलंय मी. शितले शंकर्या बरं आहेस का? बरं आहे म्या कशी आहेस? मी बरी आहे. चांगलंय. दुकान कसं चाललंय तुझं? हा मस्त चाललंय. आत्या काय म्हणती बरी आहे का? हा बरं आहे आई पण मस्त आहे एकदम. हा मस्त सगळं चालू आहे चाललंय. त्याचं. लय मस्त आहे बघ, तांदळाची गोणी ना एसटीने येणार आहे त्याच्यासाठी थांबलाय तो. तूच काय? दिली कंडक्टरला दिली मी कधी gift दिली? म्हणून मगाशी दिली. मग कशी दिली होय? मग आता कशाला जा की दुकानावर काम कर की तेल विक्या. तुझं थोबाड बंद कर की. मी बंद करते तू जा की दुकानावर. मी जाईन नाही तर काय पण करीन थोबाड बंद ठेव कळलं ना? बोलते ती कशी करते हा? चल जाऊया. चल येते. आई की शितले बोल की. चाय पिणार का चाय? तिच्या घरी ते साखर चायपत्ती सगळं आहे. ऊसाचं शेत आहे शितलीचं. हे काय तुला माहित नाही वय. चल मामा लई वाट थोबाड वाईज बघतो. बंद ठेव की थोबाड बंद ठेव की वाईज जरा तुझं. काय झालं? कशाला मध्ये मध्ये बोलते मग तुला काय झालं इकडं? तुला काय झालं थोबाड बंद ठेव म्हणजे चाय आता विचारायला पाहिजे बाबा. पाहुणे आहे पहिल्यांदा आली आहे. पागल बिगल झालायस का? पहिल्यांदा कुठं पिंटाकडे आपण दोघांनी किती वेळा चहा प्यायला. नाही तसं नाही म्हणजे आता तू
पहिल्यांदा आलीस ना लग्न करून पहिल्यांदा आली आहेस ना. लग्नानंतर जेव्हा गेली लग्न करून येत सारखं लग्न करायला पाहिजे थोबाड पण ठेव ठेवायचं अच्छा, लग्न करून आली तर तेच म्हणणार ना. मला चहा प्यायचा आहे 2 मिनिट पिऊ शकतोय. पिंट्या 2 चाय दे. आणि मी काय थोबाड बघूय तुमचं. आम्ही सापाला दूध पण पाजत नाही आणि चाय पण पाजत नाही. ऐ पिंट्या, एक दुधाचा कडक स्पेशल चाय मार माझ्यासाठी. चल. स्पेशल कशाला पाहिजे? मग स्पेशल पाहिजे होय. स्पेशल पाहिजे. मी भरते पैसे, काय एवढं त्याच्यात? पैशाचं काय नाही गे, हे असंच मजाक मध्ये तिला बोलत असतो मी. ते माहित आहे मला तुमचं. घी शिवली, तुला पाहिजे ती घी. हे ग शिवले. ऐक ना, 8 क्रीम रोल दे, 8 नान खटाई दे आणि 12 खारी दे मला. काय भस्म्या झालाय तुला? मग भस्म्या तू बोललास ना घे म्हणून. बघ ग शिकले कसं बोलतोय. घे दे की लवकर. लगेच देशील बाई? थोडा वेळ घे की. आणि बनवलेला चाय कुठं देतोय? नवीन बनवून दे. थोडा वेळ घे की. सॉरी उसवाला गाणं गोत सारं. खा क्रीम रोल खा. लय उकळतंय, पटापट बोल. शितले कशी आहेस ग? मी बरी आहे शंकर्या, तू कसा आहेस? हा मी पण मस्त आहे. आणि तुझं कसं चाललंय नवीन घरी? मस्त चाललंय माझ्या सासरी. आमचं लय मोठं घर आहे, नाही खटल्याचं घर आहे आमचं. हा सकाळी 4 वाजता आमच्या घरी मला उठावं लागतंय. आमच्या सासरी सकाळी 4 वाजता उठावं लागतंय. नवरा काय दूधवाला आहे होय तुझा? पागलायस काय? मोठा ऑफिसर आहे माझा नवरा. हा लय प्रेम करतोय माझ्यावर. माझ्या हातची चाय लय आवडती त्याला. हा मी आता त्याच्यासाठी चाय बनवते. ते काय करतात आता, कपात आहे का नाही, कपात चाय टाकल्यानंतर आधी माझ्या भट्टाला लावते ती, मग माझ्या भट्टाला लावल्यावर मग स्वतःच्या भट्टाला लावते ती आणि म्हणते ती आता गोड लागतोय चहा. असे आहे ते आमचे हे. चाबरा आहे ती. रोमॅन्टिक म्हणतात त्याला. डोंबलाचं रोमॅन्टिक चाबरा आहे ती. हे असं असतं कुठं? हा बायकोला म्हणलं वाईच वटलाव कपाला, मग ती म्हणणार आता घोटानं झाला चा गोड. नाटक आहेत सगळे. नाही असंच असतंय. तुला सांगतो 6 महिने थांब. 6 महिन्यानं वाईच इतबर जरी साखर कमी झाली का नाही, कसा गडी कप फुडतोय बघ घरात. करपतय काय करपतय? लक्ष दे की, भांड लागतंय की. नाही आमचे हे लय चांगले आहेत, लय लाड करतात माझे. सगळे लाड करतात घरातले. आमच्या घरी सगळे भारी आहे ती. माझ्यावर लय जीव टाकते ती. आणि आमचा शार्दूल नुसता माझ्या माग करत असतोय. कोण शार्दूल? पाळणा हल्ला काय? मेंटल झालाय सोय. महिनाभरात कुठं पाळणा हलतोय? महिनाभरात नाही हल्ला. जावेचं पोरग आहे. आमच्या जावेचं पोरग आहे ते. माझ्या माग काकू म्हणता येत नाही त्याला. कुक्कू म्हणताय मला. कुक्कू मला हे पाहिजे, कुक्कू मला ते पाहिजे असं म्हणताय ते. सगळं तूच करते? मीच करते सगळं. त्याला बी सकाळी 7ची शाळा असते ना व, मग त्याचा डबा करते, त्याला आंघोळ पांघोळी घालते, त्याला चाय खारी भरवते, सगळं मी करते. आमच्या घरी सगळे म्हणते ती जसं काय तुझं गेल्या जन्मीचं लेकरूच आहे शार्दूल. झनाटा द्यायला पाहिजे शार्दल्याला. त्याला झनाटा दिला पाहिजे. त्याचं डोकं नाही ती. तुझ्या जावचं डोकं आहे, त्याच्या आईचं डोकं आहे. म्हणजे कसं कुकू करत तुझ्या मागं येईल. मग सगळी कामं त्याची तू करणार. आई बसल तिकडं महाराणीगत खात आहे का नाही. त्या शार्दल्याला झनाटा दिला पाहिजे. परत आला ना तुझ्या जवळ, बियाण्याचा मुस्काट फोड. आणि तेवढं न करूस, गप आलं ना तरी पण मुस्काट फोडल्यावर असं हित्त धर हित्त पोटाला असा खचून चिमटा काढ गपचूप. कुणाला कळायचं नाही. रडू दे त्याला बियाण्याला. मला आवडतोय शार्दुल्या. तुला बी आवडायची की लहान पोरं. आता काय झालं तुला तेव्हा लगेच रागावलायस एवढा? कशाला कुकू करायचं? स्वतःची पोरं असतील तर गोष्टी वेगळ्या आहे. दुसऱ्याची पोरं आपण कशाला सांभाळायची? आपलं पोर असतं ना शिकले. चुकून बोललो. वा पहिल्यांदा चहा पिती असोय. गरम आहे ना म्हणून. पुरक्या मारून पिशील होय? गरम आहे रे.
बाकी कसं आठवण काढली होती तुझी परवा. घरच्यांनी इशय काढला होता तुझा, म्हणजे जेवता जेवता इशय निघाला होता तुझा. तांदूळ पाठवले होते ना आईने मला, लग्नात दिलते, त्याचा भात केलता, खूप आवडला सगळ्यांना. म्हणलं आमचं ते गावात भुसारवाला आहे ना, त्याच्या किराण्याचा आहे तो तांदूळ. भुसारवाला म्हणलीस होय? हा, शंकर्या नाही सांगितलंस? त्यांना काय माहितीये शंकर्या कोण आहे ते? भुसार कळेल ना हो, शंकर्या. नाही पण भुसारवाला कशाला म्हणायचं? भुसारवाला आहे वय मी. भुसारवाला नाही म्हणणार. अय भुसारवाला, कबाड फोडीन परत भुसारवाला म्हणलीस. भंगारवाला आहे भंगारवाला बोलू. चालेल, तिला सांग. नका भांडू. मग ते मर्दे, तर ते तांदूळ लय आवडलेत सगळ्यांना. तर आमचे हे म्हणत होते का त्या भुसारवाल्याशी ओळख असेल तर मग त्याला सांगशील का पाठवून द्या. नाही म्हणा, भुसारवाल्याशी ओळख माझी. हे आमचं हे सांगत होते. नाही पाठवणार, मला लय काम आहेत. मला काही दुसरी काही कामं नाहीत का? तिथं त्याला कशाला तांदूळ पाठवू मी? त्याचं नाही करायचं मला काय. तुझं काय काम असेल तर सांग, तुला दिन पाठवून. माझेच माणसं आहे तिथं, मग माझंच काम आहे ना ते. दुसऱ्याचं कोणाचं आहे परक्याचं? तर माझंच आहे. नाही पम्याला सांगशील का मग? काय करीन मी दिन आणून तांदूळ देशील. मग आता तुझं सासर आहे म्हणल्यावर. आणि असं पण टेम्पो, मग मला काही वेगळं नाही. टेम्पो त्याच गावात येतो तर कवा तरी येईन मी तांदूळ उतरा. नाही तर एक काम कर ना, गाड्याला पाठव. त्याच्याकडे कुठं गडी आहे? त्योच गडी आहे त्याच्या दुकानातला. पुढे मी जरा मग कोण हाय होय तुझ्याकडे? गप्प बस. कोण हाय होय तुझ्याकडं? अरे नका ना सारखी मग तिला कसं बोलते बघ की. हा, असं अजून पण भांडताय तुम्ही. मग देवदास आहे ना तो गावात. कबाड फोडीन. देवदास ते. आणि मी करीन दिन. अजून एक काम होतं. कुणी ट्रॅव्हलर वाला ओळखीचं आहे काय तुझ्या? काय ग, काय झालं? ते काय झालं, माझे सासू सासरे आहेत ना, त्यासनी इथं यायचंय आपल्या गावात. आणि 4 दिवसासाठी त्यासनी गाडी पाहिजे होती. तर कुणी ओळखीचं असेल तर बरं पडलं असतं. म्हणजे करीन मी. ती आहे ती पोपट तात्या आहे ना खालच्या आळीतला, त्याच्या पोरानं सुरू केलंय नवीन. त्याला सांगेन शितलीचे सासू सासरे आहेत, करा म्हणाव. करीन. तांदळाची गुन्हे आणीन, ट्रिव्हलरचं पण बघीन. आणि ती शारदले आहे ना, जावेचं पोरग, जावेचं पोरग आवडतंय ना तुला? लय भारी आहे ते, मज्जा येते त्याच्यावर. दिवस कसा जातोय कळत नाही. सासू सासरे येतील ना गावाला, तेव्हा म्हणाव त्याला पण पाठवून द्या. गावची जत्रा आहे आपल्या, त्याला फिरवीन जत्रीत. फिरवशील बाई तू? खेळणी घेऊन दिरा, नदीत पण पावाय शिकवेन. चालतंय. अय शंकर मामा, मला पण जत्रेत फिरवशील काय? फिरवतो. हा, फिरवतो. तुला आहे का नाही शिवले, आकाश पाळण्यात निघतो. पाळणा वर गेला ना, ढुंगणाव लात मारून खाली हाकलतो का नाही बघ तुला मी. तू तर तोंड्या, आता लय मी मस्करीत मला शंकर मामा म्हणशील होय? हा, मग काय बोलू? मामा तुझा बाप आहे. माझा बाप नाही जात तांदळाच्या गोण्या पोचवायला. परका आहे काय, पण तू आता आपल्यासाठीच करतोय ना शंकर्या. मित्र आहे चांगला आता माझा. मित्र तर आहेच की. हा तुझा. आणि करीन ना मी करीन. मला काही नाही. मित्रात मैत्रीत एवढं तर केलंच पाहिजे मित्रांनं. तिथले हा, तिकडे लय काम असतं का ग तुला? लय काम असते. हा, म्हणून सकाळी 4ला उठावं लागतं. इथं कशी होतीस तू बघ की. हा, बागडायचीच नुसती दिवसभर. कुठं ना कुठं असायचीस, मैदानात, माझ्या दुकानात, आमराईत असायचीस. ती बोर चिंच खायला जायचीस तिकडे कॉलेजावर. गाण्याला जुंपलेला बैल केलाय ग तुझा. 4ला उठून सगळी कामं करा. संसार म्हणतात त्याला. मग मी एन्जॉय करते माझा संसार. मला लय मज्जा येते. मी पण करीन शितली. पम्याचा संसार आहे ना, असं मनापासून करीन. म्हणजे त्याच्या फॅमिलीला लई सांभाळीन, लई भारी संसार करीन. तुला ती करावंच लागणार आहे ग. ती पम्या पण बेवड, त्याचा बाप बी बेवडा. सकाळपासून निघायचा संसार रेटत. अय पम्या बघितला का कुठं? अय मामांजी बघितलं का कुठं? मग ही गटार हुडक, ती गटार हुडक. मग शेवटी गुत्त्यावर दिसलाय पम्या आणि पम्याचा बाप तंगड्यात तंगडी टाकून पडलं. झाला तू तर तोड्या. पम्याबद्दल एक शब्द पण ऐकून घेणार नाही, आधीच सांगून ठेवती. बस झालं शितले, चल. हे घे चाय घे तुझी, आणि हे बिल तुझं हे भुसारवाला दे. चल शितले चल. अगं पण असं काय करतीस? चल ग. अगं एवढं काय त्याच्यात?
तू एवढं टेन्शन घेऊ नको रे, कुठला विषय कुठं नेला तू. आणि माझं तर बिलकुल बी टेन्शन घेऊ नको शंकर्या, माझं सगळं चांगलं चालू आहे. माझ्या घरचे माझे खूप लाड करते ती. हा म्हणजे सगळ्यांचं मी सगळं करते, सगळं तूच करते होय? सगळं मीच करते, मजा येते मला. मजा चांगला आहे. मग ती जावं सासू काही करत नाही का? धाकटी सून पडते ना मी आ. हा. मग मला करायला लागते सगळं. आणि सासूला सांदेवातीचा त्रास आहे, मी सांगते करू नको म्हणून, मी करीन समज, गुडघे दुखते. लेकाच्या लग्नात बरी नाचत होती नागिन पडून पडून. तू कधी बघितलंस? तू होता स्वयंवरातीत, तू ते बुंदीचे लाडू वाटायला गेलेलास ना शीतलीच्या लग्नाचे. नाही गेलेलास नाही की? ग, नव्हतो मी वरात येत, मी तिकडे. लाडू देऊ तुला, लाडू देऊ तुला. आमच्या यांचा फोन आला असं शिवले, हा. उचली काही चिरायला. हा, उचल उचल, जीजूंचा मिनिट. फोन उचल आमच्या. आईचा फोन आहे, आईचा आहे. हा. हाय बोल ग. ही आले आले अगं शिवली भेटली. हा येते येते. हा चल बाय, हे आईचा फोन आलाय, चल पड. चल चल निघूया, चल चल बाय, लोही वाट बघतो. तिथले ऐक की. बोल की. चल की. शितले बोल की. ऐक की. बोल की. अगं ती आज व्हॅलेंटाईन डे आहे. अरे हा, माझ्या लक्षातच आलं नाही बघ, विसरूनच गेले मी. बेस्ट विशेस. हा चल येते. बेस्ट विशेस. ऐक की. बोल की. ऐक की. पुढचं बोल बोल की. ऐक की मध्येच आयुष्य घालवणार आहेस वय. शितले ती काय झाले म्हणजे मी आहे का नाही 3 महिन्यापूर्वी आहे का नाही तुझ्यासाठी एक चेन केली होती तुला व्हॅलेंटाईन डेला द्यायला, पण मग ती लग्न झालं तुझं तर तुला देताच नाही आली, तर ती आता देऊ का ग? घेतली असती, पण काय सांगणार, म्हणजे आता लगीन झालंय माझं, तर म्हणजे आपलं नातं काय सांगणार, म्हणजे नाही काय सांगू शकत, त्याच्यामुळं नाही घेऊ शकत. घेतली असती. चल निघूया. हे भुसारवाल्या तुझी अक्कल ना तिथंच राहणार. दे चैन तिला. नाही पण ये की चैन. सांगायचं काय कोणी दिलं नाही, तिला तर होईल जरा. मी दिली सांग की, म्हणजे एवढ्या दिवसांनी माझी मैत्रीण मला भेटायला आली, जीवा भावाच्या मैत्रिणीला शिवलीने दिली असं सांग. हा दे की पटकन आता. चांगली आहे. चांगलं आहे ना, मला चॉईस माहित आहे तुझी. ती हुक तसं नाही काढायचं बरं का. ए तसं नाही, ती निघत नाही. हुक नाही. हे बघ, ही उलटवाला आहे. ही तुला ती सरळ नाही आवडत ना, म्हणून हा. मला आणलंय. हे बघ, थांब, अशी वळ, अशी वळ. हे बघ. चांगली दिसते, चांगलं दिसते. शितले. ऐ भुसारवाल्या, आता याच्या पुढे लग्न झालेल्या बायकांना चैनी देत बसू नकोस. लग्न झालंय तिचं, कळलं ना? बायको असेल दुसऱ्याची, पण शितली माझीच आहे फॉरएव्हर. कारण कुमार शंकर्या लव्ज मिसेस शितली. काय दे तू तुझं पैसे किती झालं? क्या बात है. प्रहसन वगैरे नाही, हे खरोखरी इथे घडतंय असं वाटत होतं आम्हाला. इतका रिलेटेबल, इतका खरा वठवला तुम्ही हा प्रसंग. क्या बात. बघूया हास्यरसिक कशी दाद देत आहेत प्रसादा. एक बोट समुद्रातून चालली आहे, त्याच्यात 3 प्रवासी बसलेत आणि वाईड शॉटमध्ये जेव्हा
पाणी दिसतं तेव्हा ते समुद्राचं पाणी आहे का या तिघांच्या डोळ्यातलं आहे कळत. कारण खारटपणा दोन्ही पाण्यात आहे, डोळ्यातल्या पण आणि खालच्या पण. लाजवाब, लाजवाब. म्हणजे माझी अशी कळकळीची विनंती आहे गोस्वामी नावाच्या माझ्या मित्राला, आत्ता सर वगैरे म्हणत नाही, गोस्वामी नावाच्या माझ्या मित्राला, की त्यांनी एक इंटेन्स लव्ह स्टोरी गुलकन नंतर लगेच डिरेक्ट करायला पाहिजे. म्हणजे आम्हालाही अभिमानाने सांगता येईल की फक्त करण जोहर नाही, आमच्याकडे गोस्वामी पण आहे. जो एक अत्यंत अव्यक्त असं प्रेम अत्यंत उत्कटपणे मांडू शकतो. लाजवाब, लाजवाब. आणि ते समुद्रकाठी काय म्हणतात त्याला, लाईट हाऊस ना, लाईट हाऊस. तो असं फिरत असतो ना लाईट. हो. तर हे जे सादरीकरण होतं ना, ते तो प्रकाश जो त्याचा फिरतो ना, तो फिरून गेलाय आणि तो परत यायच्या मधला जो अंधार आहे त्यातलं सादरीकरण होतं हे. अत्यंत गहिर, अत्यंत उत्कट आणि लाजवाब, लाजवाब. कमालीच्या ताकदीचे ऍक्टर्स आहात तुम्ही तिघही, कमालीच्या ताकदीचे. खूप मजा आली, खूप टच केलं. आणि एकदम वाईड शॉट जेव्हा लागला बोटीचा तेव्हा एक पेंग्विन असा उडी मारत होता, मला त्याचा आवाज टॉय असा येतो. आय लव्ह यू. थँक्यू दादा. सोनाली ताई. अप्रतिम. म्हणजे आम्हाला हा, मला वाटतं 3 तासाचा सिनेमा बघायला मिळाला. खूप कौतुक आमिर तुझं आणि तुझ्या टीमचं. कारण अनेक क्षण जेव्हा असं वाटत होतं आमच्या श्वासाचाही आवाज येऊ नये, तिथे तुझे सूर होते. मी समजू शकते पृथ्वीक, तुझा अभिनय बघताना मनातल्या मनात तुझ्याशी मी भांडत होते की अरे तिचं लग्न झालंय रे, आणि कुठेतरी तुझ्याबद्दल सहानुभूती असं नाही, पण तुझं कळत होतं, तुझं प्रेम कळत होतं. त्यामुळे द्विधा मनस्थिती होत होती. शिवा अप्रतिम. आणि ना मग तुझ्यातला जो निर्मळपणा होता तो इतका हवा असं वाटला की तो मित्र आहे आता चांगला, त्याला शेकहँड करण्यासाठी तुझा हात आला चटकन पुढे. ते इतकं गोड होतं सगळं. फार फार तरल परफॉर्मन्स होता. आणि तुम्हा तिघांसाठी असं वाटलं की यांच्या भावनांना न्याय मिळू दे. फार छान. वा 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 वा. व्हेरी इमोशनल परफॉर्मन्स. सबंध प्रहसन चालू असताना बॅकग्राऊंडला आमिर दादानं रचलेली ट्यून वाजत होती, अतिशय हृदयद्रावक होती ती. आणि एका गाण्याच्या ओळी, तुम इतना जो मुस्कुरा रहे हो, क्या गम है जिसको छुपा रहे हो. फारच फारच भारी सादरीकरण. थँक्यू. आणि मंडळी, हास्याचा हा आविष्कार असा चालू राहणार आहे, परंतु आजच्या भागात इथे वेळ झाली आहे निरोपाची. भेटूया पुढील भागात. तुम्ही मात्र विसरू नका, आता आठवडा होतोय हसरा, कारण तुमच्या भेटीला येते तुमची लाडकी, तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, कॉमेडीची हॅट्रिक.